लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। अमरावती अप्पर आयुक्त गजेंद्र बावणे यांचा धक्का निर्णय। तुळशीनगर ग्रामपंचायतचे 6 सदस्य ठरले अपात्र। यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील तुळशीनगर ही 9 सदस्यीय ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच सह एकूण 6 सदस्यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय अप्पर आयुक्त गजेंद्र बावणे अमरावती यांनी दिला आहे। या निर्णयामुळे गावासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। अमरावतीचे अप्पर आयुक्त गजेंद्र बावणे यांनी 4 मार्च 2024 रोजी हा निर्णय दिला आहे। या निर्णयानुसार तुळशीनगरचे तत्कालीन सरपंच सौ नंदा गजानन पवार, उपसरपंच कैलास हरदास आडे, सौ वत्सलाबाई विनोद राठोड सदस्य, उद्दल मधुकर पवार सदस्य, श्री पंजाब मोतीराम राठोड सदस्य, सौ कमलाबाई विनोद चव्हाण सदस्य अशा 6 सदस्यांना अपात्र ठरवत त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले आहेत। जानेवारी 2021 मध्ये निवडणुकीत आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी सरकारी जागेत अतिक्रमण, जागेचा बेकायदेशीर वापर तसेच ग्रामपंचायत कामातून आर्थिक मोबदला, खोटे अपत्याचा दाखला, कर मागणी बिल विहित मुदतीत न भरणे, त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती। यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14(1) ज 1, अधिनियम 1958 चे कलम 14 ग आणि 14 ह संदर्भ देण्यात आला आहे। या अर्जावर प्र. की. दुबे, अप्पर जिल्हा अधिकारी यवतमाळ यांच्या दालनात वेळोवेळी सुनावणी झाली। अप्पर जिल्हा अधिकारी यांनी अर्जदारांचा विवाद अर्ज मंजूर करून निकाल अर्जदारांच्या बाजूने लावला होता। या निकाल आदेशाला अपात्र ठरवलेल्या सर्व सदस्यांनी आव्हान दिले होते, परंतु अमरावती विभागाचे अप्पर आयुक्त गजेंद्र बावणे अमरावती यांनी यवतमाळ अप्पर जिल्हा अधिकारी यांचे दिनांक 16 मे 2023 रोजीच्या आदेशात नोंदवलेले निष्कर्ष योग्य व कायदेशीर असल्यामुळे आदेश दिनांक 16 मे 2023 मध्ये हस्तक्षेप करण्याची आवश्यकता दिसून येत नाही। अप्पर जिल्हाधिकारी यवतमाळ यांचा आदेश दिनांक 16 मे 2023 कायम ठेवण्यात येऊन अपीलार्थी यांचा अपील अर्ज नामंजूर करण्यात आला असा उल्लेख करत आदेश पारित केला आहे। या निकालामुळे उर्वरित 3 सदस्यांमुळे ग्रामपंचायत अल्पमतात आल्यामुळे महागाव तालुक्यातील ग्रामीण भागात राजकीय चर्चेला उधाण आलं आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।